तुम्ही एखादा बिझनेस घेऊन चाललेला आहात आणि त्या बिझनेसला जर पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्याकडे काही मिशन नसेल, विजन नसेल, लोकांसाठी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, हे जर तुमच्या पाठीमागच्या कामामध्ये ते जर चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नसेल आणि तुम्हाला रिझल्ट पहिल्याच दिवशी पाहिजेत असं जर तुमचा ॲटिट्यूड असेल तर मार्केटिंग तुम्हाला खर्चच वाटणार. पण तुम्ही जर लॉंग टर्मच्या दृष्टिकोनाने जर बघितलं की आज मी कस्टमर ॲक्वायर करेल, तो आल्यानंतर मी माझ्याकडे चांगले प्रोडक्ट आहेत, माझ्याकडे चांगल्या सर्व्हिसेस तो घेईल आणि घेतल्यानंतर माझ्याकडनं माझी पूर्ण स्ट्रॅटेजी जी व्हॅल्यू लॅडर आहे ती बिल्ट आहे. म्हणजे मी आज जरी कस्टमरला ॲक्वायर करायला जास्त पैसे खर्च करतोय, पण इन फ्युचर माझ्याकडे जर मी 1000 रुपये मार्केटमध्ये स्पेंड करतो एका कस्टमरला ॲक्वायर करायला, पण माझ्याकडे 1 लाखाचं ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू आहे ना. म्हणजे एक माणूस मला 1000 रुपयामध्ये जरी आला तर तो माणूस माझ्याकडे लाखाचं बाय करणार आहे. जर हे तुमच्याकडे असेल तर मार्केटिंग ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाटेल. पण तुमच्याकडे 1000 रुपयांनी कस्टमर ॲक्वायर करतात, फक्त 500च प्रोडक्ट आहे, तर कोणालाच मार्केटिंग ही पॉझिटिव्ह नाही वाटणार आणि हे खर्चच वाटणार. आणि जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असेल, तुमच्याकडे लॉंग विजन असेल आणि तुम्हाला जर माहिती आहे की कस्टमर ॲक्वायर करून त्याला तुम्हाला व्यवस्थित मुवमेंट कशी करायची, तुमच्याकडे बॅकएंडचं बिझनेस मॉडेल सेट असेल, तर तुम्हाला मार्केटिंग हे कधी पण पैसा छापण्याची मशीनच वाटणार.